हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, चांगलं डाएट चालू आहे, चांगला व्यायाम चालू आहे, पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये. साखर बंद आहे, गोड बंद आहे, बाहेरचं खाणं बंद आहे, मैदा देखील बंद आहे, तरी देखील या वजनावरती आपल्याला हवा तसा परिणाम होतच नाहीये. आणि हे फक्त तुमच्यासोबतच नाही घडत, ते खूप लोकांसोबत घडत आहे. कारण यामागे आपण करत आहोत 5 अशा सामान्य चुका. हो, या चुका सामान्य वाटतात, पण त्या तितक्याच गंभीरतेने आपल्या शरीरावरती परिणाम करत असतात. त्यामुळे तुम्ही कितीही व्यायाम केला किंवा कितीही डाएट केलं तरी देखील आपल्या शरीरावरती आपल्याला हवा तसा परिणाम होत नाही. कारण त्यासोबतच आपण करत असतो या 5 अशा गंभीर चुका. सो या चुकाच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही या चुका करणं जेव्हा बंद कराल तेव्हा तुम्हाला महिन्याभरामध्ये जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा असा बदल. तर मैत्रिणींनो, ज्यांचं वजन लवकर कमी होत असतं ना, ती लोक ह्या 5 चुका करत नसतात आणि त्यामुळेच त्यांचं वजन कितीही काही खाल्लं तरी वाढत देखील नाही आणि आहे त्या प्रमाणामध्ये नियंत्रित देखील राहतं. सो ह्या चुका आपण देखील करणं आता बंद केलं पाहिजे. त्याच या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहे. सो तुम्ही जर हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच मला कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि 1 महिन्याचं मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे. आणि मग बघा, महिन्याभरामध्ये तुम्हाला जे कपडे घट्ट होत आहेत तेच कपडे तुम्हाला सैल व्हायला लागतील. काय ना, जाडेपणा यामुळे फक्त शरीरावर परिणाम नाही होत तर आपल्या मानसिकतेवर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होत असतो. कुठेही फंक्शनला गेलं, कुठेही बाहेर गेलं की आपल्याला हवे तसे कपडे आपल्याला कित्येकदा घालता येत नाही. का? तर या वाढणाऱ्या चरबीमुळे, या लटकणाऱ्या पोटामुळे. पण आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रभावी असे उपाय सांगणार आहे. तर मंडळी, बारीक होण्यासाठी आता कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घ्यायची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारची प्रोटीन पावडर घ्यायची गरज नाहीये, तर फक्त घरगुती आहार घेण्याची गरज आहे. कारण मी स्वतः देखील घर बसल्या माझं 30 किलो वजन कमी केलं, ते देखील 2 वेळा. आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. आणि हे वजन कमी करत असताना मी ह्या 5 चुका देखील केल्या नाहीत. सो मी जर नाही करू शकत तर तुम्ही देखील तुमच्या या चुकांवरती नक्कीच कंट्रोल करून घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन टॉपिक की या 5 चुका टाळा आणि वजन घटवा. चूक क्रमांक 1, फक्त खाण्यावर लक्ष पण झोप बिघडलेली. तुम्ही चांगलं डाएट करता, चांगला व्यायाम करता, पण तुम्ही झोपता किती वेळ? 5 ते 6 तास. फक्त एवढ्या वेळ झोपत असाल ना तर त्यामुळेच तुमची चरबी वाढत आहे. कारण जेव्हा आपली झोप व्यवस्थित होत नाही, झोप अपुरी होते, तेव्हा आपल्या शरीरातला कोर्टिसोल नावाचा हार्मोन जागृत होत असतो. यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे की त्यामुळे आपलं वजन वाढत असतं, आपला ताणतणाव वाढत असतो आणि हे मानसिकतेमध्ये सगळं होत असतं, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट महत्वाचं नाहीये, तर त्यासोबतच पुरेशी झोप देखील महत्वाची आहे. सो जर तुम्ही ही चूक करत असाल कमी झोप घेण्याची, तर सगळ्यात आधी ती झोप सुधारा. काही लोकांना झोपच येत नाही, मला रात्री झोप येत नाही, दुपारी झोप येत नाही असं म्हणत असतात. सो दुपारी नका झोपून, पण रात्री तुम्ही कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. आहात इथून पुढचा महिनाभर तुम्ही फक्त महिनाभर हे करून बघावं, तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. फक्त या 5 चुका तुम्ही सुधारून बघा. सो सगळ्यात पहिलं, तुम्ही 7 ते 8 तास झोप घेणार आहात कंपल्सरी ते असो. आणि झोपेच्या आधी फोन, टीव्ही पूर्णपणे बंद करा. 2 तास आधी झोपेच्या हे काहीही करायचं नाही. त्यामुळे देखील तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होत असते. कारण जेव्हा आपण झोपत असतो ना तेव्हा झोपेमध्ये देखील आपल्या शरीराची फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. झोपेमध्ये देखील आपल्या शरीराची फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते, म्हणजे चरबी जळायची प्रोसेस चालू असते. पण जर आपण झोपलोच नाही तर ती प्रोसेस चालू राहणार आहे का? नाही, ती कमी होणार आहे. त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम कमी होणार आहे, पण तेच आपल्याला होऊन द्यायचं नाहीये. सो इथून पुढचा 1 महिना 7 ते 8 झोप. चूक क्रमांक 2, डाएट फूड खाऊन फसवणूक. कित्येक लोक काय म्हणतात की मी आता डाएट करतोय त्यामुळे मी आता चांगलं खाणार, पण तुम्ही विकतचे फूड घेत असता की हे विकतचं आहे, याच्यावरती लिहिलंय हे डाएट फूड आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे की याच्यामध्ये साखर नाहीये, पण ही पूर्णपणे फसवणूक असते. त्याच्यामध्ये हिडन साखर ही असतेच, हिडन शुगर असते, मीठ असतं आणि रासायनिक पदार्थ देखील असतात. त्यामुळे जे प्रोसेस्ड फूड आहे ते पूर्णपणे टाळा. जरी त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की हे डाएट फूड
आहे तरी देखील ते घेऊ नका. मी तुमच्यासोबत घरचा घरगुती आहार शेअर करत असते की ज्यामुळे तुमचं वजन घरच्या घरी कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. सो जो घरातला आहार आहे ना, आपली भाकरी असो किंवा घरातल्या भाज्या असो, त्या योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेवर घेऊनच तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. पण जर तुम्ही बाहेरून काहीतरी प्रोसेस्ड फूड, डाएट फूड आणत असाल तर त्याच्यामध्ये हिडन शुगर आहे, मीठ आहे आणि रासायनिक पदार्थ देखील आहेत. सो ही चूक सुधारा, हे प्रोसेस्ड अन्न टाळा. चूक क्रमांक 3, बघा ही तर खूपच इम्पॉर्टंट चूक आहे. ती म्हणजे डाएट केलं पण शारीरिक हालचाल नाही. तुम्ही ऑफिसमध्ये आहात किंवा वर्क फ्रॉम होम असेल किंवा घरामध्ये असाल, घरातली कामं तरी करा. हे सगळं बसून जर तुम्ही केलं तर तुमचं वजन कसं कमी होणार आहे? मी फक्त कमी खाते किंवा मी फक्त कमी खातो आणि त्यामुळे माझं वजन कमी होईल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. शरीराला थोडी हालचालीची देखील गरज आहे. जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तरी घरामध्ये ऍटलिस्ट तुम्ही वॉक करू शकता, स्ट्रेचिंग करा, जिने वर खाली करा, काहीही करा, पण तुमचं शरीर हलवा, हे खूप गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा. सूर्यनमस्कार तुम्ही घरामध्ये घालू शकता. जी लोक जिमला जातात त्यांच्यासाठी तर वेल अँड गुड, पण जी लोक काहीच करत नाही, फक्त मी कमी खातोय आणि माझं वजन म्हणून कमी होईल, तर हा पूर्णपणे गैरसमज आहे. थोडी तरी हालचाल ही तुमच्या शरीराला तुम्ही दिलीच आहे. त्यासाठी देखील मी व्हिडिओ बनवले आहेत. अगदी घर बसल्या व्यायामाचे 10 मिनिटातच तुम्हाला घाम येईल असे व्हिडिओ बनवले आहेत. एक्सरसाइजचे व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते देखील पाहून तुम्ही घर बसल्या देखील व्यायाम करून तुमचं शरीराची हालचाल वाढवू शकता आणि त्यामुळेच तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तुम्ही दिवसभरातून स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं नाही काढू शकत तर नक्कीच काढू शकता. स्वतःच्या शरीरासाठी आणि ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी तुम्ही फक्त महिनाभर हे करून बघा. या 5 चुका सुधारून बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक आणि त्यासोबतच तुमच्या मानसिकतेमध्ये झालेला चांगला फरक. चूक क्रमांक 4, खाण्याच्या वेळा बिघडलेल्या. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मीच खातो, वेळ मिळेल तेव्हा मी खाते, खाण्याची काही वेळ निश्चित नाहीये. अरे त्यामुळेच तुमच्या शरीराचा मेटाबॉलिझम पूर्णपणे गोंधळलेला असतो. त्याला कळतच नाही की मी चरबी कशी जळवू, ते फॅट्स कसे बर्न करू. सो जेव्हा कधी तुम्हाला जेवण करायचं असेल, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्या एक फिक्स वेळा ठरवा. हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर कमी खाल्लं पण अवेळी खाल्लं तर त्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये चरबी साठून राहते, फॅट साठून राहतात. कारण शरीरामध्ये मेटाबॉलिझम जे असतं म्हणजे आपली चरबी जळायची, चरबी बर्न व्हायची जी प्रोसेस असते ती पूर्णपणे गोंधळून जाते कारण आपण अवेळी जेवण करत असतो. तुम्ही फक्त महिनाभर तुमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित फॉलो करा आणि तुमच्या शरीरामध्ये फरक बघा. सो ही चूक तुम्ही नक्की सुधारा. चूक क्रमांक 5, आपली शेवटची आणि खूप महत्वाची अशी चूक आपण करत असतो ती म्हणजे मानसिक ताण तणाव आणि वजन वाढ. तुम्ही सारखा विचार करता की कधी माझं वजन कमी होणार, कधीही पोटाची चरबी कमी होणार, मी एवढं सगळं करून देखील काही काय होतंय. पण सारखा जर तुम्ही हाच विचार करत असाल ना तर त्याचा देखील आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. किंवा काही काहींना दुसरं टेन्शन असतो, ऑफिसचं टेन्शन, घरातलं टेन्शन किंवा बाकी खूप सारं. पण हे जर टेन्शन आणि हा ताणतणाव जर तुम्ही घेत राहिला तर त्या विचारांचा तुमच्या शरीरावर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे इथून पुढे 1 महिना जरा स्वतःच्या माइंडला रिलॅक्स करा, तुमच्या शरीराला त्यामुळे रिलॅक्सेशन मिळेल. सो तुम्ही ध्यान धारणा करू शकता, मेडिटेशन करू शकता आणि एक्सरसाइज म्हणजे व्यायाम, थोडंसं बाहेर फिरणं किंवा वॉकिंग करणं, नेचरमध्ये जाणं, यामुळे देखील ताणतणाव कमी होत असतो आणि आपली मानसिक स्थिती चांगली राहत असते आणि त्याचाच चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. मंडळी, वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नाही, तर तो एक आतून बाहेरचा असा बदल असतो. त्यामुळे आपल्या चुका काय आहेत त्या बघा, त्या ओळखा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. कारण शरीर बदलतं जेव्हा आपण आपल्या सवयी बदलत असतो. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही हे 1 महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल आणि ह्या 5 चुका जर तुम्ही पूर्णपणे सुधारणार असाल तर मला लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे. तसेच मंडळी, आपल्याला आपलं वजन का कमी करायचंय? चांगलं दिसण्यासाठी नाही, तर आपल्या चांगल्या आत्मविश्वासासाठी, आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे. आणि तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवरती प्रेम करा. कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं. आणि फक्त या 5 चुका तुम्ही सुधारून बघा आणि तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 1 महिन्यानंतर चेक करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये किती मोठा हा फरक होतो ते.
तर मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की ज्यांचं वजन कमी होतच नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. या 5 चुका जर ते करत असतील तर ह्या 5 चुका सुधारून ते त्यांचं वजन नक्कीच कमी करतील. तसेच जर तुम्हाला घर बसल्या डाएटचे व्हिडिओ हवे असतील की ज्यामुळे घरचं आहार घेऊन आपलं वजन कसं कमी होईल, तसेच घरामध्ये करणारे मस्त प्रभावी असे एक्सरसाइज हवे असतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती देखील जाऊन चेक करा. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.